आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब, माजी मंत्री तथा तुळजापूरचे आमदार, आपले मार्गदर्शक आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बंडूभाऊ बनसोडे, रिपब्लिकन सेनेचे अनिलजी हजारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे, आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अशा सौभाग्यवती राणीताई उर्फ सुनंदा शिवाजी कापसे, आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, कारण की वेळेचा अभाव आहे, साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचे सर्व उमेदवार, उपस्थित तरुण मित्र, माता भगिनी आणि सुजान मतदार बांधवांनो, येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचंय। आपल्या शहरातले विविध मुद्दे आपल्याला माहित आहेत। आपल्या कळंब तालुक्याचं दुर्दैव म्हणलं तर हरकत नाही, मागच्या 2 निवडणुका, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यावर मत मागण्याचं काम केलं, इथल्या तरुण मुलामध्ये बुद्धिभेद करण्याचं काम केलं आणि त्यामुळं आपल्याला नाकर्ते लोकप्रतिनिधी आपल्या या मतदारसंघाला लाभले। मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत अल्प कालावधी मिळाला, त्या कालावधीमध्ये सुद्धा या धाराशिव विधानसभा मतदारसंघातील 94,000 पेक्षा जास्त लोकांनी मला मतदान रूपी आशीर्वाद दिले। जरी आपण पराभूत झालो तरी साहेब या ठिकाणी अभिमानाने सांगावं वाटतं की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपले मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पराभूत उमेदवाराची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आवर्जून प्रत्येकाचं ऐकून घेतलं आणि त्या दिवशी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की अजित, तू या निवडणुकीला पराभूत झाला असला तरी तुझ्या नावाच्या पाठीमागे फक्त आमदार शब्द असणार नाही, पण तू जे जे काही विकासासाठी मागशील ते या मतदारसंघाला मी देणार। आणि शिंदे साहेबांनी साहेब निवडणूक झाल्यावर 1 महिन्यामध्ये 10 कोटी रुपये नगर विकास खात्याचे दिले, त्यापैकी 6 कोटी रुपयाची विकास कामं आपण कळंब शहरामधली सुचवली। ते काम आज कलेक्टर ऑफिसला मंजूर झाले, ते निविदा स्तरावर आहेत। यामध्ये आपण कळंब शहरातली जेवढी धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी निधी दिलाय। त्यामध्ये आपण नगर परिषद कळंब येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे। पुनर्वसन सावरगावच्या हनुमान मंदिरासाठी 70 लाखाचा निधी दिलाय। नगर परिषद कळंब येथील सावरगाव पुनर्वसन विभागामधील महिला उद्यानासाठी 60 लाखाचा निधी दिलाय। पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या साठी 30 लाखाचा निधी दिलाय। कल्पना नगर मधील सर्वे नंबर 111 साठी 30 लाख रुपयाचा निधी दिलाय। पुनर्वसन कळंब सर्वे नंबर 104 मधील महादेव मंदिरासाठी 50 लाख रुपयाचा निधी दिलाय। अंबाबाई मंदिर परिसरासाठी 50 लाखाचा निधी दिलाय। खंडोबा मंदिरासाठी 25 लाख, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपयाचा निधी दिलाय। त्याचबरोबर वकील कॉलनी येथे 25 लाख रुपयाचा निधी दिलाय आणि महसूल कॉलनी येथील दत्त मंदिर आणि भगवान बाबा मंदिरासाठी 25 लाख रुपयाचा निधी दिलाय। संत रोहिदास महाराज मंदिराच्या परिसरासाठी 40 लाख, कळंब तालुका क्रीडा संकुलासाठी 50 लाख रुपये, सर्व धार्मिक स्थळाच्या विद्युतीकरणासाठी 20 लाख रुपये आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयाचा निधी आपण या नगर विकासच्या मार्फत दिलाय। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या चबुतऱ्याचं उंची वाढवण्यासाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी 40 लाख रुपयाचा निधी देऊन त्याची वर्क ऑर्डर झाली। ते काम थोडं तांत्रिक बाबीमुळे आणलं होतं, ते आता सर्व बाबी पूर्ण झाल्यात। अशी वेगवेगळी विकास कामं या कळंब शहरामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर समोरच्या बाजूने फक्त मी
फोन उचलितो, मी कुठं एसटीत जागा देतो, अशा प्रकारची आश्वासनं आपल्याला मिळतात। आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार महोदय तर अशा निष्ठेच्या गप्पा मारतात जणू काय 1986 पासून शिवसेनेचा भगवा त्यांच्या खांद्यावर असल्यासारखं निष्ठेच्या गप्पा मारल्या जातात। पण तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे की सुरतला जाता जाता गाडीतून उडी टाकून माघारी आलेले ती, ह्यांनी निष्ठा सांगायची गरज नाही। आणि इथं आदरणीय त्यांचे खरे राजकीय गुरु कोण असतील तर राणादादा आहेत, ही बी तुम्हाला सगळ्याला माहित आहे। त्यांच्या राजकारणाची सुरुवात ज्या राणादादांनी केली त्या राणादादांनी फक्त एक जिल्हा परिषदचं तिकीट दिलं नाही म्हणून राणादादाला सोडून जिल्हा परिषदच्या तिकिटासाठी शिवसेनेत आलेले आमदार महोदय आता या तालुक्यातल्या शिवसैनिकाला निष्ठा शिकवायले। त्यामुळे बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो, या तालुक्याचा विकास, या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला सक्षमपणे या राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आहे। आपले शिंदे साहेब या नगर विकास खात्याचे मंत्री सुद्धा आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सरनाईक साहेब हे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत। साहेब, आपल्या मार्फत वेगवेगळ्या मागण्या आपण वेळोवेळी केल्या आणि त्या सुद्धा आपण पूर्ण करण्याचं काम केलंय। आपल्या ग्रामीण रुग्णालय कळंब शहराच्या बाहेर जात होतं, त्याला कळंब शहरामध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा सरनाईक साहेब आपल्या पाठपुराव्यामुळे ते आता कळंबमध्ये गावातच होणार आहे। वेगवेगळ्या समस्या आहेत, सीसीटीव्हीची समस्या असेल, वेगवेगळ्या मागण्या ज्या ज्या आम्ही करू। मी तर म्हणतो साहेब, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, परंतु तुम्ही आज या ठिकाणी अशी घोषणा करा की आजपासून तुम्ही कळंब शहराचं पालकत्व घ्या, आमचं कळंब शहर तुम्ही दत्तक घ्या। नक्कीच आपल्या मार्गदर्शनाखाली आणि राणादादाच्या साथीनं या कळंबचा चेहरा मोहरा आगामी काळामध्ये आपण बदलून दाखवू, एवढंच या प्रसंगी सांगतो। पुढील कार्यक्रम आहे, साहेबांना दादांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे। आपण यानंतर वेगवेगळ्या आणखीन 2 दिवस आपल्याला प्रचारामध्ये आहेत, सविस्तरपणे आपण त्यावेळेस बोलू। मी इथल्या सर्व सुजाण नागरिकांना एक विनंती करणार आहे की पूर्णच्या पूर्ण 20ची 20 नगरसेवक आणि 21वा नगराध्यक्ष या शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे आपण येणाऱ्या 2 तारखेला धनुष्यबाण आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावेत, एवढंच या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।